शुभ सकाळ मंडळी. सकाळचे 6:45 वाजलेत. अस्तित्व ट्रेक्स ग्रुपमध्ये आपलं स्वागत आहे आणि आम्ही निघालो आहोत अशिरीगडला. माझ्याबरोबर आहे सागर, कुणाल, धनाजी काका, नरसिंग आणि कमलेश येतोय. सो आता आपण 5 ते 10 मिनिटात इथून निघणार आहोत. ठाणे ते अशिरीगड हे अंतर 85 किलोमीटर असून घोडबंदरने जाऊन पुढे नॅशनल हायवे 48 वरून आपण साधारणपणे 2 ते 2.5 तासांमध्ये अशिरीगडला पोहोचतो. मनोरपासून पुढे गेल्यावर 11 किलोमीटरवरती एक वाट उजवीकडे वळते. ती गडाच्या पायथ्याशी घेऊन जाते. जर तुमच्याकडे स्वतःचं वाहन असेल तर तुम्ही 5 ते 10 मिनिटांमध्ये गडाच्या पायथ्याशी पोचू शकता. अन्यथा तुम्हाला पायीच गडाच्या पायथ्याशी पोचावे लागेल. किल्ल्याच्या पायथ्याला खोडकाना नावाचे गाव असून हा किल्ला साधारणपणे 1700 ते 1800 फूट उंच असून ह्याची चढण मध्यम स्वरूपाची आहे. अशिरीगडाची निर्मिती ही 800 वर्षापूर्वी शिलारवंशीय राजा भोज यांनी केल्याचा उल्लेख आढळतो. पुढे 14व्या शतकात भैकावती नगरी म्हणजे सध्याचे माहीम येथील राजा बिंबदेव याने हा किल्ला जिंकला व गडाचा उत्तम बंदोबस्त करून आपले लष्करी ठाणे बसविले. नंतर पोर्तुगीजांनी इसवी सन 1556 साली किल्ला जिंकून किल्ल्याच्या मजबूतीकरता अनेक बांधकामे केली. पुढे संभाजी महाराजांच्या कारकिर्दीत पोर्तुगीजांना धडकवण्यासाठी इसवी सन 1683 साली तारापूरवर हल्ला केला. त्यावेळी किल्ला मराठ्यांनी जिंकला. नंतर 1687 साली पोर्तुगीज आणि पुन्हा 1737 साली चिमाजी अप्पांच्या नेतृत्वात मराठ्यांनी हा गड जिंकून घेतला. 1818 नंतर हा किल्ला इंग्रजांच्या हाती गेला. गडावर विस्तीर्ण पठार असून पडक्या वाड्यांचे अवशेष आढळतात. दगडात खोदलेल्या गुहेत अशिरी देवीची मूर्ती असून तिथे 3 तोफा तुटलेल्या अवस्थेत आढळतात.